माळ बंगल्यावरनं आम्हाला येणारं इकडचं खाली जे पाणी आहे 2-3 टाक्यांचं त्यांचं जे पंपिंग जी मोटार्स आहेत त्या मोटार जुन्या झालेल्या आहेत। मागच्या वेळेला आपण बजेटला तरतूद पण धरली होती पण मोटारी खरेदी झाल्यात नसल्यामुळं प्रॉब्लेम यायला लागलाय। आता माझ्या चौकोनी टाकीच्या मोटार गेले 15 दिवस बंद आहे। 15 दिवस बंद आहे। परवा मला फोन आला मोटार चालू झाले, मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघितलं मोटार तिथे नव्हती, परत नादुरुस्त झाले म्हणून सांगितलं। साहेब त्याचबरोबर महत्वाचा विषय असा आहे की आमच्या वॉर्ड नंबर 17 मध्ये मंगलमूर्ती कॉलनी असू दे, गुलाब कॉलनी असू दे, शांतीसागर कॉलनी, दत्तनगर आणि कुंटेमा इथं पाणी 15 मिनिटं पण साहेब लोकांना मिळत नाहीये। आता अशी परिस्थिती आहे साहेब, तिथं आपण विस्तारित भागासाठी पाण्याची टाकी मंजूर केली आहे पण अजून काम चालू झालेलं नाही। साहेब ते काम लवकरात लवकर चालू होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या विस्तारित भागाला पाणी मिळायला पाहिजे। साहेब त्याचबरोबर आपण दिलीप टायर ते 100 फुटी रोड इथं जर एक व्हिजिट केली तर साहेब लक्षात येईल कमीत कमी 40 खड्डे काढले नवीन रस्त्यावर, 40 खड्डे मोजून आणि पाईपलाईन, गॅस पाईपलाईन आणि आपल्या महापालिकेची लाईन या दोघांचं काम चालू आहे तिथं। साहेब रोबो जातोय, थांबतोय, तिथं उकरतोय, तिथं काय मिळत नाही, पुढे चाललोय तिथं पण काय मिळत नाही। साहेब आज मी परवा दिवशी माझ्याकडे फोटो आपल्याला शेअर करतो, गॅस पाईपलाईन पाण्याच्या पाईपलाईन बंद केले आणि लाईन चोकअप झाले। साहेब असं जर होत असेल तर आपण गॅस पाईपलाईनला आपण काय त्यांना दंड केलाय साहेब? 1 रुपयाही दंड केला नाही गॅस पाईपवाल्यांना। त्यांची मुदत 2 वर्ष पाण्यावर त्याच्यात चाललंय साहेब, आपल्या पाण्याच्या लाईन मध्ये गॅस पाईपलाईन चालल्यात, त्याच्यामुळे अडचण यायला लागली साहेब। गॅस पाईपलाईन एसडीडी टाकताना आपल्या पाण्याच्या लाईन फोडायला लागले, त्याचा दंड पण आपण घेत नाहीये। त्यांचं काम 2 वर्ष झालं संपलेलं आहे तरी आपण त्यांच्याकडनं दंड घेत नाहीये। आज अशी परिस्थिती आहे साहेब, चला वाढत दाखवतो 40 लाईनीने खड्डे मारले, गॅस पाईपलाईन, पाण्याच्या पाईपलाईन बंद केले। दत्तनगर मध्ये पण असंच प्रॉब्लेम झाला, नवीन लाईन टाकली, इथं पण आता मंगलमूर्ती कॉलनी मध्ये पण असंच चाललंय। साहेब आयुक्त साहेब, महापौर साहेब 52 दिवस, आज 53वा दिवस आहे, मंगलमूर्ती कॉलनी मध्ये पाणी नाही, दररोज टँकर चालू आहेत। विचारा तुमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काय परिस्थिती आहे साहेब। सकाळी पाणी कसं लोकांना आम्ही पुरवतोय टँकर आणून, ही परिस्थिती साहेब फार बेकार आहे। गॅस पाईपलाईनला तुम्ही काही कारवाई करत नाही साहेब, त्यांचं मुदत संपले 2 वर्ष तरी आज आपल्या लाईन मध्ये चाललेलं आहे साहेब। आणि त्याचबरोबर त्रिकोणी जी टाकी आपली चौकोनी त्याचं जे जे आहे मोटार्स आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे साहेब। तेही आपण बदलाव्यात, फार महत्वाचा विषय आहे। आणि त्या जी विस्तारित भागासाठी पाण्याची टाकी आहे त्याचंही काम लवकरात लवकर साहेब चालू करायचं असं निर्देश द्यावे साहेब।